एका काकांनी मला कमेंट केली होती, पुणे सोडून जा, पुण्यात गर्दी करू नका. तुम्ही कोण आले मला सांगणारे की पुणे सोडून जा? तुम्ही बनवलं आहे का पुणे? की तुम्ही बनवलं आहे की ही सृष्टी? तुमचं आहे का हे की आम्ही पुणे सोडून जाऊ? असो, असे लोकं तुम्हाला खूप भेटतील. सो त्यांना इग्नोर करा. ते काही असली पुणेकर नाही आहेत. ते फक्त पुण्याला बदनाम करायचं काम करत आहे. प्रत्येक माणसाला कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही राहण्याचा अधिकार आहे. इवन दुसऱ्या देशात राहण्याचा पण अधिकार आहे. सो अशा लोकांनी कृपया आपलं तोंड बंद ठेवावं आणि ज्याला जसं जगायचं जगू द्यावं. तर मला आणि माझ्या रूममेट्सला तयारी करण्यातच खूप जास्त लेट होऊन जातो आणि आम्ही ऑफिसला बऱ्याच लेट होऊन जातो म्हणजे तयारी करण्यात. तर असो, रोज आम्ही म्हणजे याच्यातच आमचा टाईमपास होतो आणि सगळ्या मुलींचं असंच असेल की ती पण लवकर तयारी करायचा प्रयत्न करा, त्यांना लेटच होतो. त्याच्यानंतर मग ऑफिसला मस्तपैकी चहा घेतला आणि आज स्पेशल म्हणजे उपालाचा बनमस्काही घेतला. तर मस्तपैकी चहा आणि बनमस्का खाल्ला. मुलांनी बाईक चालवणं इज नॉर्मल, पण जेव्हा एखादी मुलगी चालवते ना, ते खूप भारी वाटतं. तर आज मला माझी टीममेट सोडायला येणार आहे, ते पण तिच्या बाईकवर आणि खूप भारी वाटत होतं. म्हणजे जेव्हा मुली बाईक चालवतात आणि मी फर्स्ट टाईम कोणत्यातरी मुलीसोबत बाईकवर बसली असेल आणि खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर मी चुटूक-पुटूक सामान घेतला थोडा खाण्यासाठी आणि उद्या मी एका ट्रिपवर जात आहे. तर ते कुठे जात आहे, काय जात आहे, तर हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. सो उद्याचा व्लॉग पाहायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.